मित्रांनो, टोळी टीम जिंकलेली बाजी हारली असं सांगायला हरकत नाही. ताटामध्ये मस्तपैकी पंचपक्वान्न वाढून ठेवलं होतं, परंतु ते त्यांना खाता आलं नाही. काटा टीमने अक्षरशः काट्याने टोळी टीमचा काटा काढला असं सांगायला खरंच हरकत नाही. आता राकेशने जे काही केलं कॅप्टन्सी रद्द करून, ते योग्य केलं अयोग्य केलं याच्यावरती आपण नंतर भाष्य करूया. पण टोळी टीमचा म्होरक्या विशाल कोटियान याला खरंच वाटत होतं का की या दोन सदस्यांपैकी कुठला तरी एक सदस्य हा कॅप्टन व्हायला पाहिजे का? तुम्ही सांगत असाल हो, तर मित्रांनो हे अजिबात योग्य नाही. विशालला हे दोन्ही उमेदवार आवडले नव्हते. विशाल असं वाटत होतं की मलाच कॅप्टन व्हायचं आहे, मी कॅप्टन व्हायला पाहिजे, किंवा मग मी नाही झालो तर रुचिता कॅप्टन व्हायला पाहिजे. अनुश्रीच्या बाबत सुद्धा त्याचं दुय्यम मत होतं. आता विशाल हा एवढा शहाणा आहे की अनुश्री काय करते, कुठे बसते, काय बोलते हे विशालला कळणार नाही का? विशाला माहिती आहे की अनुश्री ही दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे. ना ती इकडचे होणार ना ती तिकडचे होणार, आणि जे काही ती गेल्या पूर्ण आठवडाभर करत होती ते सगळं कॅप्टन्सी साठीच करत होती. एवढं तर विशालला चांगलंच कळालं असेल. अनुश्रीला त्याचा विरोध होता, परंतु नाईलाजास्तव तिला सपोर्ट करायचं असं त्याने ठरवलं होतं. आणि विशाल जरी अनुश्रीला हे सगळं बोलून दाखवत नसला तरी इतर मेंबर्सला त्याने सांगितलं होतं की अनुश्री ही दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे, ती आपल्याकडे जास्त नाहीये, तर काटा टीमकडे तिचा झुकाव जास्त आहे, हे त्याने स्पष्ट केलेलं होतं. आणि हे भविष्यात आपल्याला नडेल असंही विशालचं मत झालं होतं. आता रोशनचं सांगायचं झालं तर रोशनला कॅप्टन म्हणून विशालचा पहिल्यापासून विरोध होता. तो विरोध का, तर रोशन व्यवस्थित कॅप्टन्सी करू शकत नाही, आणि दुसरं म्हणजे विशालला माहित आहे की रोशनची बाहेरच्या जगामध्ये काय इमेज आहे. सिंपतीच्या जोरावरती तो पुढे जाऊ शकतो आणि आपल्याला तो नडू शकतो, हे विशालला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे कॅप्टन पद त्याला देऊन किंवा हे सगळे सिंपती देऊन त्याला मोठं करायचं नाही, हे विशालला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार त्याला नको होते. पण काय, टोळी टीमचे आमचे सदस्य आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो असं विशालला नाईलाजास्तव सांगावं लागत होतं. आणि रुचिताचं तर काय, विशाल सांगेल तशी पूर्व दिशा. आता या सगळ्यामधून रोशन भाऊने काहीतरी शिकलं पाहिजे की विशाल आपल्या बाजूने नाही आहे. आता त्याला ही समज येते का नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण मित्रांनो, आज राकेशने जे काही केलं ना, तर त्यासाठी खरंच टाळ्या पाहिजेत. राकेशने आज रोशन भाऊला पुश केलं. बाबा तू खेळ, तू नड, तू भीड, तू कर काहीतरी. खरं तर हे विशालने सांगायला हवं होतं की तुझ्या बाजूला आम्ही आहोत, तू खेळ, तू बोल काहीतरी, तुझी मतं मांड, काहीतरी सांग तू. मुळात विशालला तो कॅप्टन व्हायला नकोच होता, परंतु राकेशने हे काम केलं. ज्या राकेशला रोशनने कुठलंही योग्य कारण न देता नॉमिनेट केलं होतं, हे सुद्धा राकेशने रोशनला सांगितलं. पण त्याने तू खेळ चांगला, तू भीड, तू नड, हे सांगणं आहे ना, हे पण खूप मोठी गोष्ट आहे. तर ही गोष्ट राकेशने केली. जे काही केलं त्याच्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. परंतु हा जो काही कॅप्टन्सी टास्क दिला होता ना, मला असं वाटत होतं की हा कॅप्टन्सी टास्क पाहून किंवा मग शेवटची फेरी पाहून जिथे राकेश बापट आणि विशाल कोटियान या दोघांना एकत्र दिले, तिथे एकमत होणार आहे का? तुम्ही सांगा. जर याने अनुजने सांगितलं असतं तर याने रोशनला धरून राहिला असता. यांच्यामध्ये अजिबात एकमत झालं नसतं, तर हा जवळजवळ टास्क रद्दच होणार होता. हे बिग बॉसला देखील माहिती असावं. आणि त्यांचं एकमत झालं असतं तर बरंच झालं असतं. पण त्यांच्यामध्ये एकमत होणारच नव्हतं आणि हा टास्क रद्द होणार होता, हे मात्र फिक्स होतं. आणि हा टास्क रद्द झालेला आहे. यावरती आपण सविस्तर बोलणार आहोत. पण राखीचा मुद्दा मला इथे काढायचा आहे. राखी आज इमोशनल झाली. म्हणजे राखीचं हे दुसरं रूप देखील आहे. ती इमोशनल सुद्धा होऊ शकते, हे आपल्याला पाहायला मिळालं. आणि अनपेक्षितरित्या करणने जो काही राखीचा ज्या पद्धतीने उल्लेख केला आणि जे काही संतूरचं जे गिफ्ट व्हाउचर देऊन आणि जे काही राखीबद्दल त्याने उद्गार काढले, म्हणजे माझ्यासाठी शॉक हे होतं की करण हा राखीला ते सगळं देईल, आणि राखी सुद्धा शॉक झाली आणि ती खूप इमोशनल झाली आईला घेऊन. म्हणजे ती बिग बॉसच्या 4थ्या पर्वामध्येच होती राखी, आणि आईचं निधन झालं आणि तेव्हा राखी निघून गेली होती. आणि ती जसं सांगत होती ना की मला बेबी कॉन्फरन्स सुद्धा करता आली नाही. तर राखी खूप इमोशनल झाली. तिची एक हळवी साईड सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर बघूया आजचा कॅप्टन्सीचा टास्क कसा रंगला, कोणी कसा परफॉर्मन्स दिला. तर मित्रांनो, हा जो काही कॅप्टन्सीचा टास्क होता ना, भारी होता. कन्व्हिन्सिंग पॉवर याच्यामध्ये महत्वाची होती.
2 कॅप्टन पदाचे उमेदवार सोडून हे सगळे सदस्य हे फ्रूट होते आणि 4-4 लोक येणार आहेत आणि समोर जे काही कॅप्टन पदाचे उमेदवार आहेत त्यांनी सांगायचं की मी किती लायक आहे आणि त्यानुसार एकमताने ते कुठल्याही 2 उमेदवारापैकी एकाला आपली मतं देणार होते. तर याच्यामध्ये कन्व्हिन्सिंग जी पॉवर होती ना ती जबरदस्त होती. याच्यामध्ये रोशन दादा हा हा आहे ना थोडासा कमी पडला. मला असं वाटत होतं की रोशनच्या जागेवरती आयुष आला की काय आज त्या टास्कमध्ये. कारण तो पहिल्यांदा तर मला खेळायचंच नाहीये. याच्यानेच होतं की माझ्याने हे होणार नाही. रोशन दादा तू स्ट्रॉंग आहेस. तू आपले मुद्दे मांडू शकतोस. तू ज्या पद्धतीने गिव्ह अप करत होतास ना, तर हे बघून सागर आणि बाकीचे लोकं सांगत होते की हा कॅप्टन्सी करूच शकत नाही. एकतर रोशनला असं झालं असेल की विशाललाच माझ्यावरती भरोसा नाही. हा कॅप्टन व्यवस्थित होईल की नाही. त्यानंतर तो खचला. असं मला पाहायला मिळालं. रोशन यांना थोडंसं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. बाहेर तुला तगडा सपोर्ट मिळतोयच आहे, पण बिग बॉसच्या घरामध्ये खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. असे मुळमुळीत सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काळ टिकत नाही. तर ठीक आहे, हा जो काही टास्क रंगला, तो कसा होता ते पाहूया. तर जी काही पहिली फेरी होती, याच्यामध्ये सागर, तन्वी, रुचिता आणि करण हे लोकं येतात. आता समोरचे जे दोन्ही सदस्य आहेत, ते मी किती लायक आहे, मी कॅप्टन्सी कशी करू शकतो, हे त्यांना समजावून द्यायचं होतं. अनुश्री त्या मानाने खूप स्ट्रॉंग आहे. आपले मुद्दे ती व्यवस्थित मांडते. परंतु इथे रोशन दादाला आपले मुद्दे मांडता येत नव्हते. तर याच्यावरतीच कुठेतरी सागरने भाष्य केलं, की "तू काय म्हणून तू कशी कॅप्टन्सी करशील हे मला सांग." तर त्याच्या पद्धतीने तो सांगण्याचा प्रयत्न करत होता. इथे सागर सांगत होता, की त्याला आपले मुद्देही ठेवता येत नाही. तो काय कॅप्टन्सी करेल? मला तेव्हा वाटलं, की सागर तू कॅप्टन्सीबद्दल बोलतोस. तुझ्या कॅप्टन्सीमध्ये किती काय झाले, किती कोंबडे वाजले, किती अपशब्द वापरले गेले, किती रूल्स मोडले आणि किती काय झालं. तू कॅप्टन्सीच्या भाषा करतोस असं मला तेव्हा झालं होतं. पण ठीक आहे. सागरने त्याला सांगितलं, की हा व्यवस्थित कॅप्टन्सी करू शकत नाही. आपल्या त्याला स्वतःचे मुद्देही मांडता येत नाही. आपण काय कॅप्टन्सी करणार, कसं करणार हे त्याला सांगता येत नाही. इथे मित्रांनो ह्या ज्या 2 मुली होत्या तन्वी आणि रुचिता, ज्यांना असं वाटत होतं, की रोशनला आपण कॅप्टन्सी द्यायची. बघा, इथे काय म्हणू आपण बहीण म्हणून रुचिता ही रोशनच्या बाजूने उभी होती आणि साहजिकच तन्वी सुद्धा त्याला भाऊ मानते रोशनला. त्यामुळे या दोघी भावाच्या बाजूने उभ्या होत्या. पण हा भाऊ आहे ना, हा आपले मुद्दे व्यवस्थित मांडत नव्हता. त्यामुळे हे जे 2 बंधू होते, सागर आणि करण, हे मात्र अनुश्रीच्या बाजूने होते आणि अनुश्री चांगले मुद्दे मांडताना दिसत होते. पण काय झालंय इथे, की सागरने सगळ्यांना पटवून दिलं, की हा जो बाबा आहे, रोशन बाबा, हा व्यवस्थित मुद्दे मांडत नाही. तो मी काय कॅप्टन होईल हे व्यवस्थित सांगत नाही. त्यामुळे माझं असं मत आहे, की आपण अनुश्रीला द्यावं आणि बाकी सगळे कन्विन्स होतात, की अनुश्रीला देतात. रुचिता रोशनला सांगते, की अजून 2 फेऱ्या आहेत. तू घाबरू नकोस. म्हणजे आपण मतं द्यायचं दुसऱ्याला आणि सांगायचं, की ऑल इज वेल, सगळं काही ठीक होईल. तर इथे ही जी काही फेरी आहे ती अनुश्रीला जाते. त्यानंतर रुचिता अनुश्रीला सांगताना दिसते, की "मॅडम आम्हाला तुम्हालाच द्यायचं होतं. आमचं मत तुम्हालाच होतं. पण तसं थोडंसं बोलावं लागतं ना. तो माझा भाऊ आहे. नाहीतर मग पुढे काही झालं तर? तुझ्यासारखी वेळ आमच्यावर पण येऊ शकते. त्यामुळे असं आपल्याला करावं लागतं." मित्रांनो हा टास्क पाहून आहे ना, बिग बॉसच्या घरामध्ये लहान मुलांची शाळा भरली का? बालवाडी भरली का? असं मला तेव्हा वाटलं. मस्तपैकी फ्रुट्स वगैरे गळ्यात घालून भारी वाटत होते ते. तर इथे बिग बॉस मास्टर झाले होते आणि एका विद्यार्थ्याला विचारत होते, "सागर तू उठ बरं, सांग बरं तुला पपई का आवडतो? ए राकेश तू उठ रे, तू आंबा का निवडलास ते मला सांग." मग राकेश सांगतो, की "हा फळांचा राजा आहे, मला तो आवडतो." त्यानंतर मग सीताफळाला बिग बॉस विचारतात, की "हा जो काही आंबा बोलतो ते योग्य आहे का? काय वाटतं तुला आंब्याचं मन?" मग विशाल बोलतो, की "मलाही आंबा आवडतो, परंतु तो चुसून खायला मला आवडतो." विशालचं हे वाक्य भारी होतं आणि त्यावरती राकेश पण शॉक होतो. अरे वाह! खूप छान उत्तर दिलंय. त्यानंतर तन्वीला विचारलं जातंय, "तन्वी बाळा, तू इंडिव्हिज्युअल खेळते ना?" तन्वी बोलते, "हो, मी इंडिव्हिज्युअल खेळते." "पण द्राक्ष का निवडलंस?" "त्याच्यामध्ये बरेच छोटी-छोटी फळं आहेत." तर तन्वी बोलते, की "आता मी ग्रुपमध्ये खेळते ना." त्यानंतर प्राजक्ताची स्ट्रॉबेरी भारी होती. प्राजक्ता लाजली. प्राजक्ताचं जेव्हा कौतुक केलं बिग बॉसने, त्यानंतर पाठी असलेलं संत्र हे लालबुंद झालं. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही ट्विनिंग पाहायला मिळालं ना, ते जबरदस्त होतं. टिक-टिक वाजते डोक्यात, धड वाजते. त्यानंतर एकमेकांचे जे हात पकडणं असेल, चिमटे काढणं असेल आणि एकंदरीत असं पाहायला मिळालं,
की ते प्रेमात पडलेत का दोघे, असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. आणि अजून ते जर काही दिवस, 1-1.5 महिना अजून राहिले ना, तर खरंच हे दोघे प्रेमात पडतील असं वातावरण सध्या बिग बॉसने तयार केलंय आणि बिग बॉसच्या घरामध्ये त्यांच्याबद्दल पाहायला मिळते. त्यानंतर हा जो करण आहे ना, तो बिग बॉसला विचारत होता का, की बिग बॉस तुम्ही हे जे काही बोलता ते योग्य नाही. तुम्ही तुमच्या शब्दावरती नियंत्रण ठेवा. तुम्ही काय शब्द वापरता, असं काहीतरी तो बिग बॉसला उद्देशून सांगत होता. हे योग्य नाही. यावरती प्राजक्ता भडक त्याने सांगते, की तू बिग बॉसला सांगतोयस नियंत्रण ठेवायला, हे योग्य नाही. असं काहीतरी त्यांचं सुरू होतं. हे जर बिग बॉसला उद्देशून करण सांगत असेल, तर बिग बॉस तुझे ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कमी करते आणि तुला जास्त दाखवणार नाही हा करण. तर ठीक आहे, यांची थोडीशी लव्ह स्टोरी फुलायला लागलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आयुष, सचिन, राखी आणि दीपाली हे सदस्य येतात. आता इथे बघा, यांची करण आणि प्राजक्ताची लव्ह स्टोरी बिग बॉस एका बाजूला दाखवतात, तर दुसऱ्या बाजूला इकडे दीपाली रोशनला घेऊन दीपालीचं आणि रुचिताचं जे काही भांडण सुरू होतं, आता त्या भांडणामध्ये रोशनने रुचिताची बाजू घेतली होती. यावर ते काहीतरी भाष्य करताना दीपाली दिसत होती. इकडे हे थोडंसं दाखवलं जात होतं, तिकडे ला 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 करण आणि रुचिताची काय हात पकडणं, चिमटे काढणं, हे सगळं दाखवलं जात होतं. म्हणजे बिग बॉसला दोन्हीकडचं थोडं थोडं दाखवायचं होतं. आता इथे आहे ना, बऱ्यापैकी अनुश्रीचा सपोर्ट करणारी लोक होती, म्हणजे 3 लोक तरी अनुश्रीला सपोर्ट करणारी होती. परंतु राखीने इथे पूर्ण गेम पलटवला. राखीने सांगितलं की मला इथे रोशनला द्यायचं आहे, फिक्स म्हणजे फिक्स रोशनला द्यायचं आहे. तर मग बाकी आयुष हा पण अनुश्रीच्या बाजूनच होता. त्यानंतर सचिन पण अनुश्रीलाच द्यायचा विचार करत होता. पण तुम्ही जर रोशनला सांगत असाल तर मग ठीक आहे, रोशनला देऊ. तर ही जी काही फेरी आहे ही रोशनला जाते. बऱ्यापैकी एकमत इथं छान पद्धतीने एकमत पाहायला मिळालं. त्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये इथे राकेश, विशाल, छोटू आणि प्राजक्ता हे लोक येतात. आणि हे लोक जेव्हा एकत्र आले, म्हणजे विशेष करून राकेश आणि विशाल जेव्हा एकत्र आले, तेव्हाच मला वाटलं होतं की हा टास्क कदाचित रद्द होईल. तसंच काहीसं झालं. आता विशाल सांगताना दिसतो की सगळं एका बाजूला, तुम्ही सांगा की तुम्ही कॅप्टन म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये काय कराल, काय तुमचं इम्प्रेशन, फर्स्ट इम्प्रेशन पाडाल. तर मग प्रत्येक जण, अनुष्य बोलते मी असं करेन, रोशन बोलतो की मी झोपला तर पाणी घेऊन जाणं वगैरे, हे सगळं त्यांचं सुरू होतं. त्यानंतर प्राजक्ता इथे अनुष्यबद्दल बोलताना दिसते की तू मला सॉरी का बोललीस ते पहिल्यांदाच सांग. मग इथे अनुष्य बोलते की थोडंसं बेटर वाटायला म्हणून तुला मी सॉरी बोलले, असं काही माझा काही हेतू नव्हता. तू आहेस तशीच आहे. पुढच्या वेळेस पण तुला मी नॉमिनेट करेन, पण आता मला कॅप्टन्सी पाहिजे म्हणून मी सॉरी बोलले, नाहीतर गेलीस तू खड्ड्यात, असं स्पष्ट अनुश्रीने सांगितलं असतं. इथे विशाल स्पष्ट सांगतो की मला अनुश्रीलाच करायचं आहे. अनुश्री झाली ना रोशन झाला काय, टोळी टीमचाच इथे कॅप्टन होणार आहे. हे ऐकल्यावरती राकेश बापट याची सटकते, तळपायची आग मस्तकात जाते. मला द्यायचं होतं, मला निर्णय घ्यायचा होता, परंतु टोळी टोळी आणि टोळी हाच विषय विशालने काढला. माझ्याच टोळीचा सदस्य कॅप्टन होणार आहे. हे ऐकल्यावरती मी आता माझं मत कोणालाही देत नाही. मी पहिल्यांदा विचार केला होता की मी कोणाला तरी देईन, पण मी आता देणार नाही. टोळीचा कॅप्टन झाला तर मला अजिबात आवडणार नाही. मला टोळीच्या मेंबर्सवरती विश्वास नाही, असं बोलून ती जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी भाग घेणार नाही, असं त्याने ठरवलं. मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की अनुश्रीची खूप क्लोज आहे राकेश बापट, कदाचित अनुश्रीला देईल, परंतु याला टोळी टीमचा कॅप्टन म्हणून बघायचंच नव्हतं. पण मला असं वाटतं की त्या राकेशला टोळी टीमचा कॅप्टन व्हावा असं वाटतच नव्हतं. पण एक वाटत होतं की तो अनुश्रीला देईल. अनुश्रीचं आणि त्याचं छान बॉन्डिंग झालं होतं आणि अनुश्रीला देखील वाटलं होतं की आता ही जी काही फेरी आहे ती आपली होईल. विशाल ही आपला आहे, त्यानंतर राकेश हे आपला आहे, ते बारकही आपल्याला मत देईल. प्राजक्ताचं मला माहिती नाही, प्राजक्ताला मी चांगलं समजवलेलं आहे, पण असा घोळ होईल हे वाटलं नव्हतं. आणि इथे राकेशने पूर्ण गेम पलटवला. आणि हा गेम पलटल्यानंतर तन्वीला कळालं, अरे बापरे, हे तर माझ्या लक्षातच नव्हतं. म्हणजे असं पण करायचं होतं का, म्हणजे आपण मत नाही दिलं तरी चालेल आणि आपण जिंकलेलो आहोत, टोळी टीमचा कॅप्टन झाला नाही, हे माझ्या डोक्यात आलं कसं नाही. हे देवा परमेश्वरा,
हे माझ्या डोक्यात कसं आलं नाही. आणि तन्वीचा जो काही आनंद गगनात मावेल असा झाला होता, की आपण जिंकलोय. गेल्या वेळी टोळी पुढे होती, आता काटा पुढे आहे, काटा. अरे बापरे! हे भगवान परमेश्वरा, म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती आपली तारीफ होईल. हे भगवान, ते जर जिंकले असते तर त्यांची तारीफ झाली असती. अरे माझ्या लक्षातच आलं नाही हे. म्हणजे आपण काय केलं राकेश बापट, ये गळा भेट घे, काय केलं आपण. म्हणजे तन्वीला काय सांगू आणि काय नको. राकेश बापट सांगतो, हे माझं डोकं आहे. हे आपण राखी सावंतची ही टोपी घातली मी, हे माझं डोकं आहे. मी काय केलंय, मी काय पण करू शकतो. राकेश बापट पण म्हणजे तन्वीला एकदम झाडावरती चढवत होता. आणि त्यानंतर जी काही अनुश्री फुटली, म्हणजे अनुश्रीला वाटलं सुद्धा नव्हतं की अशा प्रकारे सुद्धा होऊ शकतं. राकेशला मी खूप छान पद्धतीने काय म्हणू आपण, एक चांगला माणूस समजत होतो. वडिलांच्या जागेवर मी त्याला ठेवलं होतं आणि त्याने असं करावे हे अनुश्रीला वाटतच नव्हतं. शेवटी मग आपला मूळ स्वभाव तिने बाहेर काढला आणि राकेशचे कपडे वगैरे फेकून दिले. पण राकेशने छान त्याच्यात स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली. ठीक आहे, आता रागाच्या भरात तिने ते सगळं केलं. पण इकडे बघा तुम्ही, एका बाजूला अनुश्री खूप रागावलेली आहे. रुचिता तिला सांगताना दिसते, म्हणजे आग लावताना दिसते, त्या आगीत तेल ओतताना दिसते, की बघ, तू तिला बापाची जागा दिली होती, पप्पा म्हणून समजत होतीस, आणि हा पप्पा बघ तुझा कसा निघाला. अनुश्री सांगते, हा माझा बाप बीप कोणी नाही, गेला खड्ड्यात. मी आता आहे तसेच खेळणार. इकडे हे इकडे आहे ना, अनुश्री आणि रुचिता काय बोलतात हे ऐकण्यासाठी ते बारकं, आणि तिकडे तन्वी हे नेमकं काय बोलतात हे आपण ऐकूया. असं त्यांचं सुरू होतं. ठीक आहे, कॅप्टन्सीचा टास्क भारी झाला. पण याच्यामध्ये मोठा ट्विस्ट नक्कीच राकेश बापटने आणला. आता कॅप्टन झाला ना, त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण आठवडाभर प्रचंड राड्या होणार आहेत आणि त्या राड्याला नुकतीच सुरुवात सुद्धा झाली होती. पण राकेशने जर अनुश्रीला मत दिलं असतं ना, तर बघायला मजा आली असती की अनुश्री कॅप्टन्सी कशी करेल. ती टोळी टीमला समोर घेऊन खेळेल की या लोकांना समोर ठेवून खेळेल, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरलं असतं. मला असं वाटतं की नक्कीच काटा टीमच्या फेवरमध्ये ती राहिली असते, किंवा मग टोळी टीम मध्ये आनंदात तिने पूर्ण आठवडा घालवला असता, असंही केलं असतं. मजा आली असती पाहायला अनुश्री कॅप्टन कशी होते. की तर आपल्या रोशन दादाच्या कॅप्टन्सी मध्ये सुद्धा किती भांडण तंटे झाले असते, हे सुद्धा पाहायला मजा आली असती. आता घरामध्ये कॅप्टन नाही, त्यामुळे इथे घरामध्ये बिग बॉसच्या कामावरनं मोठी भांडणं पाहायला मिळतात. आता इथे पहिल्यांदा राखी सागरला सांगताना दिसते की मी किती छान तयार झाले, हॉट तयार झालेले आहे, आणि तुझं माझ्याकडे लक्ष नाहीये. तू खात सुटलायस, तू कॉमेडी करतोस ना, माझ्यावरती काहीतरी कॉमेडी कर. सागर बोलतो की कॉमेडी कुठेही सुचत नाही, त्याला एक लिमिटेशन असतं, ते सुचावं लागतं. मग राखी उदाहरणं देते निळू फुलेंची, आपल्या लक्ष्या मामाची वगैरे उदाहरणं देताना ती दिसते. तर थोडासा वादविवाद इथं पाहायला मिळाला. प्राजक्ताला राखी डुक्कर सांगते, जा डुक्कर, तू चांगलं मेकअप कर. म्हणजे राखी राखी आहे. आणि त्यानंतर कचऱ्यावरनं इथे बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त भांडण पाहायला मिळते. आता बाथरूम साफ नव्हतं, राखीला तर मुद्दाच पाहिजे. मग राखीने तो मुद्दा बनवला. विशालला आणि सागरला मस्तपैकी हाताच्या तालावरती तिने नाचवलं की तुमची ड्युटी आहे, तुम्ही करणं अपेक्षित आहे. मात्र सागरचा जबरदस्त पारा चढलेला होता. काल बिग बॉसने ज्या पद्धतीने त्याला मोटिवेट केलं, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे असं म्हणून सांगितलं, आणि सागर जो काही सुटला अक्षरशः. पण त्याने समोर बघितलंच नाही की ही राखी सावंत आहे. राखीला सुद्धा तो झापताना दिसत होता. पण राखीने जे काही केलं, जे काही भांडी बिंडी तोडली, ही भांडी तोडायला नको होती. आता ठीक आहे, जे काही साफसफाई झाली नव्हती, तू सांगून तुझ्या शेलक्या शब्दामध्ये काहीतरी त्यांना सांगायचं, बोलायचं आणि ते सगळं करून घ्यायचं. बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान का करायचं. आता ही भांडी तोडल्यानंतर तन्वीचा चेहरा एका बाजूला पाहण्यासारखा होता. म्हणजे राखी काहीतरी तिकडे करते आधळापट, आणि एका बाजूला तन्वीला दाखवलं जाते मारक्या गायीसारखी अशी बघत राहिलेली. का ही राखी आली बिग बॉसच्या घरामध्ये, आणि आमच्याच टीम मध्ये का आली. मलाच आता हे सगळं करायला लागणार आहे. या राखीमुळे आता मी दिसेनाशी झाले. आणि मित्रांनो, हे खरं आहे. राखी आहे ना, ही या काटा टीम वरती हावी होताना दिसत आहे. आणि राखी जर अशीच खेळत राहिली ना, तर हे लोक थोडेसे बॅकफूट वरती येतील, किंवा मग यांच्याकडनं
राखीच्या बरोबर खेळल्यामुळे यांच्याकडनं काहीतरी वेगळं घडेल, वेगळं म्हणजे वाईट घडेल असं काहीतरी होईल. पण राखीचा ना तन्वीला प्रचंड राग आला होता. तिने ते थोडंसं बोलूनही दाखवलं. साफसफाई करत होती, ते बोलूनही दाखवत होते. पण राखी सांगत होती, की अशा पद्धतीने तू मला सल्ले द्यायचे नाही. इकडे रुचिताचं वेगळंच काहीतरी. तन्वी हे साफसफाई करत असताना रुचिता सांगते, की सूनबाईसारखी कामाला लागली. मग असं करते, तसं करते, 4 भांडी काय घासते आणि ते सगळं दाखवते. मग रुचिताबाई तू कर ना. ती करते तरी. तू नुसते तिकडे जाऊन तोंड चालवते. त्यानंतर बिग बॉस सगळ्यांना एकत्र बोलवतात आणि जे काही प्रॉपर्टीचं नुकसान झालंय, हे नुकसान मोठं आहे. तुम्ही बिग बॉसची प्रॉपर्टी तोडली. त्यामुळे राखी तुम्हाला मी शिक्षा देतोय आणि पुढच्या आठवड्याची कॅप्टन्सी मी काढतो. राखी अशी पण पाहुणी म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये आली. तिला कॅप्टन्सी दिली, नाही दिली, तिला नॉमिनेट केलं, नाही केलं, काही फरक पडत नाही. 15 दिवस म्हणून ती बिग बॉसच्या घरामध्ये आली. जर चांगलं तिने एंटरटेन केलं तर अजून 15-20 दिवस बिग बॉसच्या घरामध्ये राहील. त्यानंतर संतूर ची जाहिरात इथे बिग बॉसने केली. तोही टास्क चांगला होता. त्याबद्दल मी भाष्य करत नाही. पण एकूण 6 बायका बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. त्या 5 बायकांना इथे संतूर देण्यात आलं. अनुश्रीला कोणीच दिलं नाही. त्यानंतर मग आयुषने ते संतूर दिलं. इथे करणचं जे काही राखीसाठी बोलणं होतं ना, ते खरंच खूप शॉकिंग होतं. खूप छान विचार इथे करणने राखीसाठी काढले आणि अक्षरशः राखीला भरून आलं ते. आणि ती सगळं व्यक्त होताना दिसत होती, की मला ही इमोशनल बाजू माझी दाखवायची नाहीये, पण मी इमोशनल आहे. आईचा विषय काढला, की मी इथे बिग बॉसच्या 4थ्या पर्वामध्ये होते, तेव्हा माझ्या आईला कॅन्सर झाला होता. ती आई आजारी होती. त्यानंतर माझा जो नवरा होता, मी 10 लाख रुपयाचा चेक दिला, परंतु तो पैसे घेऊन तो फरार झाला नवरा. ते काय पैसे तिच्यावरती जे काही पैसे होते ते त्याने तिच्यावरती खर्च केले नाही. माझी आई बिचारी गेली आणि मी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा केली नाही. बरंच असं काही सांगत होती. तर त्याच्यावरती एका बाजूला इकडे प्राजक्ता देखील राखीसाठी हळवी झाली होती. एकटेपणा काय असतो तर त्याबद्दल प्राजक्ता सांगताना दिसत होती. ठीक आहे. त्यानंतर तन्वी सुद्धा थोडीशी ते सगळं घेऊन इमोशनल झाली होती, की माझे वडील सुद्धा लवकर गेले. मी 20 वर्षाचे असतानाच वडील गेले. त्यानंतर माझ्यावरती जबाबदारी आली. मी पैसे कमवायला लागले. त्यानंतर माझं बालपण हरवत गेलंय असं म्हणून तीही इमोशनल झाली होती. आणि राकेशने पाण्याचा विषय काढून तिला खूप छान पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. आज आहे ना, काय म्हणू आपण, टोळी टीम जिंकलेली बाजी हारली. म्हणजे खरंच कॅप्टन्सी चालून आली होती, परंतु त्या कॅप्टन्सीवरती राकेश बापटने अक्षरशः पाणी पाडलं, धोंडा मारला त्यांच्या पायावरती, असं सांगायला हरकत नाही. राकेश बापट इथे गेम चेंजर झाला असं सांगायला हरकत नाही. राकेशने जे काही केलं ते योग्यच केलं का, याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मित्रांनो बघा, राकेशने जे काही केलं ते केलं. टोळीचा कॅन्डिडेट विजय होऊ नये म्हणून राकेशने हे सगळं केलं. पण नक्कीच टोळीचा कॅन्डिडेट जर कॅप्टन झाला असता तर त्यामध्ये कुठल्या तरी एका सदस्याला कॅप्टन म्हणून पाहायला नक्कीच आवडलं असतं असं माझं मत आहे. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि उद्या भाऊचा धक्का रंगणार आहे. या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ बऱ्याच स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. जो काही पहिला प्रोमो आलाय त्याच्यामध्ये रुचिताची जबरदस्त कानउघडणी केली. रुचिता ज्या पद्धतीने दीपालीवरती थुकली होती, म्हणजे दीपालीवरती नाही परंतु दीपालीला घेऊन जो काही प्रकार तिने केला होता आणि दीपालीने आईचा मुद्दा काढला होता, की तुझ्या आईला आता हे सगळं बघून कसं वाटत असेल, तर हाच मुद्दा कुठेतरी रितेश भाऊने काढलाय आणि रुचिताला जबरदस्त खडे बोल सुनावलेत. हे जे काही तू सगळं केले हे सगळं बघून महाराष्ट्रातील एकही अशी आई नसेल की तिला वाईट वाटलं नसेल. तर रुचिताची जबरदस्त शाळा घेतली. अजून बऱ्याच स्पर्धकांची शाळा होणार आहे. आणि मित्रांनो एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय. आता तो कोण गेलाय, माझे वोटिंग ट्रेंड तुम्ही फॉलो करत असाल तर मी ज्याला बॉटमला ठेवलंय तो सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर गेलेला आहे. तर त्याच्यावरती आपण नंतर बोलणारच आहोत. एकंदरीत राकेशने जो काही कॅप्टन्सीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.